सोलापूर जिल्ह्यातील माड्याच्या कुर्डू गाव जे आहे ते मुरुम उपसा प्रकरणात गाजताना राज्यभरात पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं अजित पवारांचा कॉल व्हायरल असेल, त्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जी आहे ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे ते देताना पाहायला मिळतात। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कुर्डू गावकऱ्यांवर जो आहे तो मोठा आक्षेप नोंदवला आहे। कुर्डू गावची थेट बीडशी जी आहे ती उपमा दिल्यामुळे अनेक गावकऱ्यांचं जे आहे ते संताप समोर येताना पाहायला मिळतं। आपण थेट या गावामध्ये पोहोचलोय। काही गावकरी आहेत। मामा कुठले? आम्ही कुर्डू प्रॉपर कुर्डू गावचं जाऊ। कुर्डू गाव। काय नाव? संभाजी काशीनाथ शिंदे। बर, काय व्यवसाय करताय? सेंटरिंगचं काम आणि दुधाचा व्यवसाय। बर, काय कुर्डू गाजतंय, काय केलंय काय नेमकं? आमच्या कुर्डू गावातून 30,000 लिटर दूध संकलन आहे। 30,000 लिटर दूध संकलन आहे आमच्या कुर्डू गावात टोटल। प्रत्येक शेतकऱ्यांना दूध कसं आणायचं, गुडघ्याचं केलं खटायचं, गाड्या चालत नाही त्या, येत नाही त्या, जात नाही त्या। लेकरांच्या शाळेचा सारखा खर्च वाढतोय। सायकली आणला महिन्याला नव्या घेऊन द्यावं लागतं लेकरांनी। नेमकं भागवायचं कसं? आणि मुरुम रस्त्यावर ग्रामपंचायतनं टाकलं, तलाठ्यानं सांगितलं, ग्रामसेवकनं सांगितलं टाका, आदेश दिला म्हणून आमच्या ग्रामपंचायतच्या बॉडीनं मुरुम टाकलेला रस्त्यावर। ह्या गोष्टीवर वरच्या अधिकाऱ्यांनी येऊन दमदाटी करून त्या दिवशी मुरुम बंद करण्याचा प्रयत्न केला। त्या टायमाला गाववाल्यांनी सांगितलं की लाठीचार्ज करू नका। मॅडमनं आदेश दिला की पटकन तो व्हिडिओ काढा म्हणून मॅडमनं आदेश दिलं। ते अंजली तिथं होतो, कृष्ण अंजली म्हणून मॅडम आले होत्या, त्यांनी आदेश दिला आणि मग डिपार्टमेंटनं हातात दांडकी घेतली आणि पब्लिक थांबवायला सुरुवात केली। सगळ्या गोष्टी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कृष्ण अंजलीचा व्हिडिओ बघितला नाही, ह्यांनी कुठला व्हिडिओ बघितला नाही, फक्त गाववाल्याचा तेवढा व्हिडिओ बघते आणि प्रत्येक चॅनलवर बोलतात। प्रत्येक चॅनलवर गाववाल्याची चर्चा चालली विरोधात। नेमकं चाललंय काय? आता काय सगळं प्रकरण आलंय। अजितदादाला कॉल गेला, इथनं ऑडिओ जो आहे ते समोर आलाय। त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटलांनी या प्रकारात लक्ष घातलंय। काय खरंच कुर्डू बीड आहे काय? धैर्यशील मोहिते पाटील एक आमच्या माळा मतदारसंघाचे खासदार आहेत। त्यांना मतदानाच्या टायमाला आम्ही बहिष्कार टाकला होता खासदारकीला, परंतु आम्हाला माहितीच नव्हतं की धैर्यशील मोहिते पाटील खासदारकीला उभा राहणार नाही, आम्हाला माहितीच नव्हतं, त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला। आणि तरी सुद्धा आमच्या कुर्डू गावात 18 मतदान गेलं कसं काय धैर्यशील मोहिते पाटला? मी सुद्धा स्वतः धैर्यशील मोहिते पाटला मतदान केलेलं आहे। मग धैर्यशील मोहिते पाटलांनी खासदार आहेत म्हणून त्यांना कुर्डूला येऊन स्वतः ऍक्च्युअली परिस्थिती बघून त्यांनी पाणी करून गावाचं नाव बदनाम करायला होतं। ह्यांना दिल्लीला जायला वेळ भेटला। दिल्लीला जाण्यासाठी ह्यांना कमीत कमी 2 लाख रुपये खर्च येतो जाण्याला, माघारी येणाऱ्यांच्या खाण्यापिण्यासकट पाण्यासकट। ह्यांना दिल्लीला जायला वन विभागाच्या अधिकाऱ्याला भेटायला ह्यांना चान्स भेटतो आणि अकलूजच्या गांडीत कुर्डू इथं 20 किलोमीटर आहे, तिथवर यायला त्यांना वेळ भेटत नाही। धैर्यशील मोहिते पाटलांना गावचं नाव आमचं बीड द्यायला नाही बोलत। आमच्या कुर्डू गावामध्ये किती मर्डर झाले ह्या 3 वर्षात? 3 वर्षात 566 मर्डर झालेत। कुर्डवाडी पोलीस स्टेशन तुम्ही डायरी चेक करा आणि मग आमच्या गावाचं नाव बीड द्या तुम्ही। किती मर्डर झाले आमच्या गावात? काय आहे का गुन्हेगारी असेल किंवा काय हे गावाला आहे का? बीड म्हटलं की वाल्मिक कराडचं नाव आलं होतं, तसं काय आहे काय इकडं? म्हणूनच मी सांगतो की धैर्यशील मोहिते पाटलांना असं गावाचं नाव बदनाम करा नाही बोलत होतं चांगल्या गावाचं। हे बीड म्हणायला बोलतो। बीड म्हणजे आमच्या गावात काय वाल्मिक कराड जन्माला आलीच का? आमचं गाव सहनशीलतेचं आहे। आतापर्यंत कुर्डवाडी पोलिसांना एक गुन्हा नाही, मर्डरचा गुन्हा नाही, कुठलाच गुन्हा नाही। चुकीच्या पद्धतीनं जे आहे ते हा जो कुर्डूची बदनामी आहे ती कुठतर चालू असले ते पाहायला मिळते। आपल्यासमोर कुर्डूचे काही तरुण वर्ग देखील आहेत। कुठला आहे कुर्डूचं? बरं, कसं आहे, काय चाललंय? कुर्डूचं गाव नाव गाजतंय, पण खरं गाजतंय का चुकीचं व्हायला लागलंय? आता काय नाही, कुर्डूतलाच आहे ना, कुर्डूतलाच आहे ना तू? बर, कुर्डू बीड काय आहे का त्याच? काय जी धैर्यशील मोहिते पाटलानं जी कुर्डूला बीडची उपमा दिली, ह्या गोष्टीचा मी पहिल्यांदा सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहे। कारण की कुर्डूमध्ये 5 नाही 10 वर्षाखालचं जर पोलीस स्टेशनचं जर रेकॉर्ड जर काढलं तर 307 सारखा गंभीर गुन्हा सुद्धा ह्या कुर्डूतनं कुर्डवाडी पोलीस स्टेशनला दाखल झालेला नाही। म्हणजे असं काय परिस्थिती आहे का? पण इथं कुर्डूमध्ये अशी कोणतीही परिस्थिती नाही। कधी बांधावरनं सुद्धा शेतकऱ्याची भांडणं नाहीत कुणाचे। म्हणजे इथं कुर्डू गावामध्ये 20,000 लोकसंख्येचं गाव आहे, 8,500 मतदान आहे कुर्डूमध्ये। 18 पगड जातीचे इथं या कुर्डूमध्ये माणसं राहतात, पण कधी सुद्धा कुणाला शिवीगाळ नाही ना, काही सुद्धा नाही। सगळे गुन्हे गोविंदाने राहत आहेत। पण धैर्यशील मोहिते पाटलांनी जी कुर्डू गावाला जी बीडची उपमा दिली ही सगळ्यात चुकीची उपमा आहे। या गोष्टीचा सर्व कुर्डू गावकऱ्याच्या वतीने कशामुळे दिले असं वाटतंय? त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लोकसभेला मतदानावर बहिष्कार टाकल्या त्या वैयक्तिक गोष्टीचा राग त्यांनी या कुर्डूच्या जनतेवरती काढलेला आहे। आपण जर पाहिलं तर कुर्डूतले सर्वसामान्य नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, जे लोकसभेला उभारल्यानंतर या गावानं जो आहे तो निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि या बहिष्काराचा राग मनात धरून
कुर्डूला जी आहे ती बीडची उपमा दिल्याने या बीडची उपमा दिल्यामुळं सर्वसामान्य नागरिक कुर्डूकर प्रत्येक कुर्डूकर जो आहे तो खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेऊन निषेध नोंदवताना पाहायला मिळतात. माझे सहकारी कॅमेरा पर्सन बापू जगतापसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डू, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.